छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, जय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, जय असो, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धरणे आंदोलन करताय, काय विचार? आज देशामध्ये तरुणांची बेरोजगारांची लोकसंख्या पाहता प्रचंड प्रमाणात आज बेरोजगारी या भारतात पसरलेली आहे. आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं, डिग्री होल्डर मुलं BA MA ची डिग्री घेऊन संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये फिरत आहेत आणि परिस्थिती पाहता सरकारी बॅकलॉग भरल्या जात नाही, संपूर्ण खाजगीकरण करणं चाललंय. या देशामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे की आरक्षण खाजगी क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी 50 जागाच्या वरती लोकसंख्या आहे, 50 ची लोकसंख्या आहे, अशा क्षेत्रामध्ये खाजगीकरणाची शासनाने ठराव मंजूर करावा आणि SC ST साठी राखीव जागा भराव्या अशी केंद्र आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे. काय वाटतंय, पहिले आरक्षणावरून राज्यामध्ये दोन समाजात काही राजकारण्यांचं राज्य घटनेमधून आरक्षण संपवण्याचं काम चालू आहे. म्हणून हे महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, आरक्षणावर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचं काम चालू आहे. परंतु बाबासाहेबांनी राज्यघटनेने निर्माण केलेले जे कायदे आहेत त्यांचा विचार करून जर काम केलं, जे राज्यघटनेचे केंद्र सरकारमध्ये कायदे तयार होतात, जे संसदेत कायदे तयार होतात, त्यानुसारच आरक्षण दिलं जातं. परंतु काही कार्यकर्त्यांची या महाराष्ट्रातल्या हम करो सो कायदा अशी प्रकारची भूमिका चालू आहे. अशा प्रकारे कोणाला आरक्षण मिळणार नाही. आरक्षण हा काय गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीये. म्हणून खाजगीकरण मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रात SC ST ला आरक्षण लागू करावे अशी आमची शासनाला मागणी आहे. लक्ष्मण आखेने फक्त सूचना केलेली आहे, त्यांनी काही मागणी केलेली नाही. कारण लक्ष्मण आखे SC च्या नांदी कधीच लागणार नाही, SC ST च्या. त्यांनी फक्त सूचना केलेली आहे. परंतु महाराष्ट्रातले काही बुजगावणे काही आझाद दादाच्या इशाऱ्यावर चालतात, काही सुरेश दत्तच्या इशाऱ्यावर चालतात आणि भारतीय क्रांती दल हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतंय. आपण SC ST च्या साठी खाजगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी करताय आणि SC मध्ये अबकड वर्गीकरण एकीकडे केले जाते, दुसरीकडे ST मध्ये गुन्हे वाढते. शासनाने प्रचंड प्रमाणात जे रोस्टर असते सरकारी बॅकलॉग भरण्याचे, तुम्ही आजही पूर्ण सरकारी कार्यालयात जाऊन बघा, कुठेही सरकारी नोकर भरती नाहीये, सगळं खाजगीकरण करू लागलेत. यामुळे आमची क्रांती दलची भूमिका आहे की संपूर्ण खाजगी क्षेत्रामध्ये SC ST ला आरक्षण देण्यात यावे. एकीकडे तशी आमची केंद्र आणि राज्य सरकारला मागणी आहे की नेपाळ सारखी परिस्थिती भारतात होऊ नये, म्हणून खाजगी क्षेत्रात SC ST चं आरक्षण देण्यात यावे. सरकारला काय अल्टिमेट देणार? जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात आझाद मैदानावर आंदोलन करू.